जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता सकाळपासून मी जेव्हा युट्यूबला चेक करत होतो, युट्यूबला आणि माझ्या फेसबुक पेजला जेव्हा मी चेक करत होतो, की त्यावेळेस मला एवढे कमेंट होते की ठाणे शहर बद्दलच्या, की ठाणे सिटीचं लेखी परीक्षेचं काय आले की अपडेट, कोणत्या प्रकारचे अपडेट आले की नाही त्याबद्दल विचारणा करण्यात आली होती. पण आपल्याकडे ऑफिशियली काहीच नव्हतं, त्याच्यामुळे आपण त्याबद्दलची माहिती आपण म्हणजे जेवढं होईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न केला होता की ह्याच महिन्याच्या एंडिंग पर्यंत कधी येऊ शकते असं मी त्यांना कमेंटला उत्तर दिलं होतं. तर मित्रांनो, आपल्याकडे आता परिपत्रक आलेलं आहे. परिपत्रक तुम्ही तुमच्या समोरच आहे. या परिपत्रकानुसार स्पष्टपणे दिलेलं आहे की ठाणे शहरची जी लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा ही 29 तारखेला होणार आहे आणि 1-2 नसून तर तब्बल 16 ठिकाणी ही लेखीची परीक्षा होणार आहे. म्हणजे लगभग 16 शाळा आहेत. त्या 16 शाळेमध्ये ही लेखीची परीक्षा ही होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी जी बैठक व्यवस्था होती, आता आपलं पुणे शहरला कसं जास्त करून एखादं मोठं कॉलेज असतं, त्या कॉलेजमध्ये एवढी मोठी बैठक व्यवस्था असते की लगभग पुणे शहरची त्याच ठिकाणी भरती प्रक्रिया पूर्ण होते. पण ठाणे शहरला ज्या पण शाळा आहेत त्या सर्व अशा टोटल 16 शाळांमध्ये त्या ठिकाणी भरती प्रक्रिया दिलेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हॉल तिकीट जर तुम्हाला आलेला असेल किंवा येईल थोड्या दिवसानंतर, तर त्यावेळेस मात्र तुमचा ऍड्रेस तुम्ही नीट चेक करून घ्या. कारण काय होतं की टोटल 16 शाळा असल्या कारणाने प्रत्येकाची ऍड्रेस थोडंफार वेगळा असणार आहे. त्याच्यामुळे ऍड्रेस एकदा व्हेरीफाय करून घ्या. त्या ठिकाणी कोण राहत असेल तर त्यांच्याकडनं जाऊन ते व्हेरीफाय करा. जर तुम्हाला असं वाटलं की शाळा मला दुसऱ्या दिवशी सकाळी मिळणार नाही, तर आदल्या दिवशी जाऊन त्या ठिकाणी भेट द्या आणि त्या ठिकाणच्या शाळेला जाऊन तुम्ही बघा की त्या ठिकाणी शाळा कुठे आहे, काय ऍड्रेस व्यवस्थित काढा. कारण की ज्या दिवशी तुमची परीक्षा, भरती प्रक्रियेची जी लेखी परीक्षा असेल त्यावेळेस मात्र तुमची कोणत्या प्रकारची ताळंबळ होऊ नये. कारण की मुंबई आणि ठाणे हे कुठं सुरू होतं आणि कुठं संपतं भरपूर वेळेस मला स्वतःला सुद्धा कळत नाही. तर अशा वेळेस तिथं गर्दीचं ठिकाण आहे, त्या गर्दीच्या ठिकाणावर असे जे ऍड्रेस आहे ते भेटण्यासाठी थोडेसे आपल्याला अवघड जातात. तर अशा कुठल्याही गोष्टी होऊ नये त्यासाठी तुम्ही काय करा, आदल्या दिवशी आता 29 तारखेला जी लेखी परीक्षा आहे, तर 28 तारखेला त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा ऍड्रेस हा व्हेरीफाय करून घ्या. आणि मित्रांनो, मी परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या हॉल तिकीटवर जो ऍड्रेस आलेला आहे तो व्यवस्थित चेक करा आणि कोणती शाळा आहे, कोणत्या एरियामध्ये आहे, त्याला जाण्याचा ट्रान्सपोर्ट कसा आहे, काय आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही आधीच करून घ्या. कारण की तुम्हाला हॉल तिकीट हे 4 ते 5 दिवस, 5 दिवसाच्या आधीच येऊन भेटून जाईल. मे बी 24-25 तारखेपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट सर्वांचं भेटून जाईल. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची गल्लत करू नका. 29 तारीख ही फिक्स आहे. परिपत्रक तुमच्या समोर आहे. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी मला सकाळपासून जे कमेंट करतात की ठाणे शहरचं होणार आहे, कधी कधी होणार आहे, तर त्यांच्यासाठी हे कमेंटचं हे उत्तर आहे मित्रांनो. आणि अशाच प्रकारचे अपडेट आपल्याकडे जेव्हा जसं येत राहतील तसं आपण आपल्या चॅनलला टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू, जेणेकरून भरती करणाऱ्या कुठल्याच विद्यार्थ्याला कुठल्याच गोष्टीची अडचण होता कामा नये. एवढंच फक्त आपलं ध्येय असणार आहे मित्रांनो. आजचा व्हिडिओ एवढाच आहे. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा. जय हिंद.